दिल्लीतील जंतर मंतर आणि विधान भवन परिसरात आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीमार प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे। दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या उद्याच्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला जनता पॅंथर संघटनेने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे। पाहूया हा सविस्तर अहवाल। नवी दिल्लीतील जंतर मंतर आणि विधान भवन परिसरात शांततापूर्ण आंदोलनादरम्यान कथित लाठीमार झाल्याच्या घटनेची स्वतंत्र, निपक्ष आणि वेळबद्ध चौकशी करण्याची मागणी राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे। निवेदनात घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ रेकॉर्डिंग, माध्यमांतील वृत्ते, प्रत्यक्षदर्शीची साक्ष आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे। चौकशीत दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर विभागीय तसेच फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। यासोबतच जखमी विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि आंदोलनकर्त्यांना तातडीची वैद्यकीय मदत व आवश्यक दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे। भविष्यात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या उद्याच्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला जनता पॅंथर संघटनेने संपूर्ण आणि बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे। संघटनेने नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, कामगार, शेतकरी तसेच सर्व लोकशाहीवादी संघटनांना शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गाने महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। राज्यभरातील कार्यकर्ते विविध ठिकाणी आंदोलनात सहभागी होणार असल्याचेही संघटनेने स्पष्ट केले आहे। या निवेदनावर आकाश चव्हाण, जयदीप पैठणे, किरण सदावर्ते, सम्यक खोसले, सुनील गर्दनमारे, प्रवीण पाटील, मनीष हाटकर आणि कैलास मानेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। जंतर मंतर येथील कथित लाठीमार प्रकरणाची स्वतंत्र चौकशी आणि महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे। या प्रकरणातील पुढील अधिकृत घडामोडींवर दीक्षा परिवर्तन न्यूज सतत लक्ष ठेवून आहे। कॅमेरामॅन प्रकाश गसभारे सह दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल, नांदेड। जय शिवराय। आज आम्ही जे काय जंतर मंतर दिल्ली इथे सोनम वांगचू आणि अभिजित दिपके याने जे काय आंदोलन केलं होतं आणि 20 तारखेला पूर्ण भारत देशामधून जे काही विद्यार्थी गेले होते त्याच्यावर सरकारतर्फे जे काय लाठीचार्ज झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही राष्ट्रपती महोदया यांच्या नावाने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत निवेदन देऊन त्या घटनेचा जाहीर निषेध केलेला आहे। आणि भारतीय संविधान कलम 19 क माणसाला स्वातंत्र्याचा अधिकार देते आणि ख हे आपल्याला मोर्चे आणि आंदोलन करण्याचा संविधानिक पद्धतीने अधिकार देते। तर कुठेही कोणताही विद्यार्थी किंवा विद्यार्थी आणि युवा शक्ती कुठेही वितृप्त प्रकार न करता शांततेमध्ये संविधानिक पद्धतीने दिल्ली इथे जंतर मंतर आंदोलन चालू असताना जे काही त्याच्यावर लाठीचार्ज करण्यात आलेला आहे त्याच्या निषेधार्थ व तिथे जे काही संबंधित अधिकारी असतील, कर्मचारी असतील किंवा ज्याने कोणी आदेश दिलेला असेल त्याची निष्पक्ष जांच करून त्याच्यावर भारतीय संविधान व मानव अधिकारानुसार जे काही गुन्हे दाखल करण्यात यावे अशी आमची विनंती माननीय राष्ट्रपती महोदय यांना जिल्हाधिकारी मार्फत करण्यात आलेला आहे। यावेळेस निवेदन देताना मनीष हाटकर असतील, सुनील गर्दनमारे असतील, जयदीप पैठणे असतील, सम्यक खोसले असतील का कोणत्या एखाद्या पक्षाचे किंवा संघटनेचे कार्यकर्ते आहेत याची सुद्धा निपक्ष जांच करण्यात यावी, त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात यावे